नमस्कार, मी पायल. आजच्या या सुंदर अशा व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे रविवार, त्यामुळे आजची सकाळ थोडी उशिरा झाली आहे. चला तर बघूया आजचा रविवार कसा जातो. आजची सकाळ खरंच खूप सुंदर होती. बाहेर मस्त असा गार वारा सुटला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि अशा वातावरणात दिवसाची सुरुवात झाली, की दिवस कसा छान जातो आणि असं वातावरण असलं ना, की मनही प्रसन्न-प्रसन्न होतं. मी इकडे उठते ना उठते तेच माझं बाळही उठलं. उठल्या-उठल्या त्याची इतकी मस्ती सुरू होती आणि सकाळी-सकाळी एवढी एनर्जी हे लोकं आणतात कुठून देवच जाणे. आज पप्पा घरी असल्यामुळे पप्पांनी बाळाला मस्त अंघोळ घातली. आता पप्पा अंघोळ घालतात म्हणल्यावर मी नेहमीच खुश असतो. इकडे पप्पा त्याला रेडी करत होते, तोवर मी त्याचा खाऊ बनवायला घेतला. आज मी त्याचा फेव्हरेट शिरा बनवला होता, त्यामुळे तो खूप खुश होता. खाऊ खाता-खाता आमची थोडी मस्तीसुद्धा चालू होती. त्याचं खाऊ खाऊन झाल्यानंतर मी बाकीची कामं करायला किचनमध्ये आले आणि बाळाची ड्रायफ्रूट पावडर संपली असं मी बघितलं, तर मग काय बनवायला घेतली लगेच. आता मी त्याची नाचणी पावडर, ड्रायफ्रूट पावडर आणि बाकी सगळं जे काही खाऊचं आहे ना, ते हे काचेच्या कंटेनरमध्ये ठेवते. आज आमच्या अहोंना शेवभाजी खायची होती, त्यामुळे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मस्त शेवभाजी बनवली होती. दुपारची कामं, जेवण, आराम झाल्यानंतर संध्याकाळी थोडंसं काम होतं, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. काम आटपलं आणि जवळच एक छान असं गार्डन होतं, तर म्हटलं चला बाळाला घेऊन गार्डनमध्ये जाऊ. कारण घरामध्येही त्याला खूप कंटाळा येतो आणि गार्डनमध्ये आल्यावर ना तो असा पळतच सुटतो आणि आमच्याकडे लक्ष देत नाही. तिथे गेल्यानंतर मग काय खाली जे दिसतंय ना, ते सगळं उचलून तो पप्पांना आणून देत होता. मग थोडंसं खेळलो, थोडं गार्डन फिरलो आणि मग संध्याकाळ झाली होती, त्यामुळे चहा प्यायची इच्छा झाली. मग काय गेलो जवळच्या एका अमृततुल्यमध्ये, मस्त चहा पिला. बाहेरचा गार वारा आणि चहा एकदम मस्त कॉम्बिनेशन झालं होतं. चहा पिल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.